नमस्कार. या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला आनंद कंपनी लिमिटेड या कंपनीच्या शेअरची कंपनीने जे शेअरचे वाटप केले आहे त्याचं एंट्रीतून आपल्याला विश्लेषण करायचं आहे. या कंपनीने 1 लाख प्रेफरन्स शेअर्स विक्रीला काढलेले आहेत. शेअरचे दोन प्रकार असतात, मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत, इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर्स. तर या कंपनीने प्रेफरन्स शेअर्स विक्रीला काढलेले आहेत 1 लाख आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी मूल्य आहे 10 रुपये आणि कंपनीने शेअरची विक्री करताना 10 रुपयालाच शेअर विकलेला आहे. म्हणजेच त्याला म्हणतो आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार, म्हणजे डिस्काउंटनी पण विकला नाही आहे आणि प्रीमियमनी पण विकला नाही आहे. आणि हे 10 रुपये मागवताना कंपनीने अर्जासोबत 4 रुपये मागवलेले आहेत. वितरणाच्या वेळी म्हणजे अलॉटमेंटच्या वेळी 3 रुपये मागवलेले आहेत आणि पहिल्या मागणीच्या वेळेला म्हणजे फर्स्ट कॉलच्या वेळेला 2 रुपये मागवलेले आहेत आणि उरलेला 1 रुपया आहे तो दुसरा आणि शेवटचा कॉल करून मागवलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेजला होणाऱ्या एंट्रीज आपल्याला आनंद कंपनी लिमिटेडच्या जर्नलमध्ये दाखवायच्या आहेत. 1 लाख प्रेफरन्स शेअर्स आणि 10 रुपयाला एक, तर त्या 10 रुपयापैकी अर्जदारांकडून अर्जाच्या वेळेला आलेले आहेत आपल्याला 4 रुपये. कंपनीकडे पैसे जमा झालेले आहेत म्हणून त्याची पहिली एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट 4 लाख टू प्रेफरन्स शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट 4 लाख being application money on 1 lakh preference shares at the rate of ₹4 each received. आणि अर्जासोबत आलेले जे 4 लाख रुपये आहेत त्याचा आपल्याला आता कॅपिटलमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजेच अर्जासोबत आलेले पैसे कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे. त्याची एंट्री झाली प्रेफरन्स शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 4 लाख टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 4 लाख. पहिल्या एंट्रीमध्ये प्रेफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट क्रेडिट आहे आणि हा अकाउंट कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केल्यामुळे तो डेबिट झाला आहे आणि क्रेडिट झाला आहे टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 4 लाख बीइंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. अर्जासोबत 4 रुपये मागवल्यानंतर कंपनीने शेअरचं वाटप करायचं ठरवलंय आणि वाटप करताना म्हणजे अलॉटमेंटच्या वेळी कंपनीने प्रत्येक भागधारकाकडून 3 रुपये मागवलेले आहेत. मग ते मागवण्याकरता आधी एंट्री करावी लागते ड्यूची, म्हणून त्याची एंट्री झाली बघा प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 3 लाख टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 1 लाख प्रेफरन्स शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹3 each ड्यू. हे मागवलेले आहेत पैसे 3 रुपये, त्याची एंट्री केली आहे आणि मागवल्यानुसार त्या भागधारकांकडून पैसे जमा झाल्यावर आपल्या बँक बॅलन्स वाढणार म्हणून त्याची एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट 3 लाख टू प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट 3 लाख being allotment money on 1 lakh preference shares at the rate of ₹3 each received. आता कंपनीने पहिला कॉल केला आहे म्हणजे पहिली मागणी केली आहे. त्या पहिल्या मागणीच्या वेळी 10 रुपयाच्या शेअरपैकी 2 रुपये मागवलेले आहेत. ते 2 रुपये भागधारकांकडून ड्यू आहेत म्हणून सुरुवातीला ड्यूची एंट्री झाली प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 2 लाख टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख
being first call money on 1 lakh preference shares at the rate of ₹2 each due. 1 लाखाचे इक्विटी शेअर्स आणि ₹2 मागवलेले आहेत प्रत्येकी, म्हणून एंट्रीची अमाउंट आली आहे 2 लाख. आता ₹2 मागणी केल्यानुसार भागधारकांनी कंपनीकडे 1 लाख शेअर्स वरचे प्रत्येकी ₹2 प्रमाणे पैसे जमा केल्याची एंट्री बँक अकाउंट डेबिट 2 लाख टू प्रेफरन्स शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 2 लाख being first call money on 1 lakh preference shares at the rate of ₹2 received. आता ₹10 आपले ₹4 अर्जाच्या वेळी जमा झाले आहेत, वाटपाच्या वेळी ₹3 जमा झाले आहेत, पहिल्या मागणीच्या वेळेचे ₹2 जमा झाले आहेत. मग आता ₹10 उरला ₹1, तो शेवटचा दुसरा कॉल करून कंपनी मागवेल. त्याला आपण म्हणणार भागधारकांकडून ₹1 ड्यू असणे. प्रत्येक शेअरवरचा म्हणजे 1 लाख शेअरवरचे प्रत्येकी ₹1 प्रमाणे ₹1 लाख ड्यू आहेत. त्याची एंट्री झाली प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 1 लाख टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 1 लाख being second and final call money on 1 lakh preference shares at the rate of ₹1 each due. आणि हे येणं बाकी असलेले म्हणजे मागणी केल्यानुसार अर्जदारांनी जमा करायचे जे आहेत ₹1 लाख, ते अर्जदारांनी जमा केल्यानंतर कंपनीचं बँक बॅलन्स वाढेल. म्हणून एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट 1 लाख टू प्रेफरन्स शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 1 लाख being second and final call money on 1 lakh preference shares at the rate of ₹1 each received. ह्या आपल्याला एवढ्याच जर्नल एंट्री करायच्या होत्या, कारण प्रत्येक कॉलची रक्कम कंपनीकडे भागधारकांकडून जमा झाली आहे. म्हणजे जेवढे अर्ज केले होते त्या सगळ्याच अर्जदारांना शेअर्स विकले गेले आहेत आणि त्या अर्जदारांकडून मागितल्याप्रमाणे सर्वच रक्कम जमा झाली आहे.